नमस्कार. 7च्या बातमीपत्रात मी विनायक घोडे आपलं स्वागत करतो. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. भ्रष्टाचार प्रकरणातल्या दोषी अधिकाऱ्यांना बडतर्फ करण्याबाबत राज्य सरकार कायदेशीर सल्ला घेणार. मुख्यमंत्री. वेगळ्या विदर्भासंदर्भात महाधिवक्त्यांनी केलेल्या वक्तव्याबाबत योग्य माहिती घेऊनच निवेदन केलं जाईल. मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती. पाकिस्तानबरोबर चर्चेला सुरुवात. हे इतिहासाला नवं वळण देण्याचा प्रयत्न. पंतप्रधान नरेंद्र मोदी. वस्तू आणि सेवा कर विधेयक लवकर मंजूर व्हावं यासाठी अर्थमंत्र्यांचं काँग्रेसला लोकसभेत आवाहन. आणि कृषी अर्थशास्त्राचे अभ्यासक आणि शेतकरी संघटनेचे संस्थापक शरद जोशी यांना शोकाकुल वातावरणात अखेरचा निरोप. नमस्कार. आता बातम्या विस्तारानं पाहूयात. भ्रष्टाचार करून निलंबित झालेले अधिकारी पुन्हा कालांतरानं कामावर रुजू होतात आणि पुन्हा भ्रष्टाचाराच्या प्रकरणात अडकतात. ही बाब गंभीर असून अशा अधिकाऱ्यांना नोकरीतून बडतर्फ करण्याबाबत राज्य सरकार कायदेशीर सल्ला घेईल असं निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत केलं. भ्रष्ट अधिकारी पुन्हा नेमले जातात, पुन्हा भ्रष्टाचार करतात, पुन्हा नेमले जातात. म्हणून अशा प्रकारच्या अधिकाऱ्यांवर जे वारंवार भ्रष्टाचाराच्या प्रकरणात अडकलेले आहेत त्यांच्यावर थेट बडतर्फीची कारवाई करता येईल का याबद्दल कायद्याचं अभिमत मागवण्यात येईल आणि ते अभिमत जर पॉझिटिव्ह आलं तर अशा प्रकरणांमध्ये थेट बडतर्फी करण्यात येईल. ज्येष्ठ नागरिकांसाठीची वयोमर्यादा 65 वर्षांवरून 60 करण्याबाबत राज्य सरकारचा सकारात्मक विचार असल्याचं सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी सांगितल्याचं आमच्या प्रतिनिधी ज्योती अंबेकर यांनी कळवलं आहे. राज्यातल्या वृद्धाश्रमांच्या परिपोषणाच्या रकमेतही वाढ करण्यात येणार असल्याची माहिती बडोले यांनी दिली. त्याच्या संदर्भामध्ये 65 वर्षाचं वय 60 वर्ष करण्याच्या संदर्भात आमची कार्यवाही सुरू आहे. इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती कमी होणार नाही असं स्पष्ट करून सरकारचा असा विचारही नसल्याचं बडोले यांनी पुरवणी मागणी दरम्यानच्या चर्चेला उत्तर देताना सांगितलं. इतर मागासवर्गीयांसाठी क्रिमिलियरची मर्यादा 4.5 लाखावरून 6 लाखांपर्यंत करण्याचा प्रस्ताव असून येत्या महिन्याभरात याबाबत निर्णय होईल असंही त्यांनी सभागृहाला सांगितलं. राज्याचे महाधिवक्ता श्रीहरी अणे यांनी वेगळ्या विदर्भासंदर्भात केलेल्या वक्तव्यावरून विधानसभेत पडसाद उमटले. पुरवणी मागण्यांवर चर्चा सुरू असताना सदनात एकही मंत्री नसल्याबाबत विरोधी पक्षांनी आक्षेप नोंदवला. या गदारोळामुळे सदनाचं कामकाज 3 वेळा तहकूब झालं. विधानसभेत सध्या नियम 293 अन्वये दुष्काळावर चर्चा सुरू आहे. राज्याचे महाधिवक्ता श्रीहरी अणे यांनी वेगळ्या विदर्भासंदर्भात केलेल्या वक्तव्याबाबत अणे यांच्याकडून योग्य माहिती घेऊनच सभागृहात निवेदन केलं जाईल अशी भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधान परिषदेत स्पष्ट केली. वर्तमानपत्रात छापून आलेल्या बातमीच्या आधारावर चर्चा करता येत नाही असं त्यांनी सांगितलं. या संदर्भात निवेदन करण्याचे आदेश सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी काल दिले होते. त्यामुळे विरोधी पक्षातल्या सदस्यांनी आज निवेदन करण्याची मागणी लावून धरली. मात्र सभापतींसोबत याबाबत चर्चा केली असून माहिती घेऊन निवेदन घेण्यासाठी त्यांनी परवानगी दिल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. उद्या सभागृहाचं कामकाज संपण्यापूर्वी हे निवेदन केलं जाईल अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिली. हा विषय महत्त्वाचा असून याबाबत सरकारची भूमिका स्पष्ट व्हायला हवी अशी मागणी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी लावून धरली. यामुळे विरोधी पक्ष सदस्यांनी केलेल्या गोंधळामुळे सभागृहाचं कामकाज 10 मिनिटांसाठी तहकूब करण्यात आलं होतं. मुस्लिम समाजाला नोकरीत आणि शैक्षणिक क्षेत्रात आरक्षण देण्यासाठी राज्य सरकार गंभीर आहे. हा प्रश्न न्यायप्रविष्ट असून न्यायालयाचा निर्णय आल्यानंतर मुस्लिम आरक्षणासंदर्भात योग्य ती कार्यवाही केली जाईल अशी ग्वाही अल्पसंख्याक विकास मंत्री एकनाथ खडसे यांनी आज विधान परिषदेत दिली. सरकारच्या उत्तरानं विरोधकांचं समाधान झालं नाही. मुस्लिम आरक्षणाच्या अध्यादेशाची मुदत संपल्यानंतर हा अध्यादेश पुन्हा काढण्यात आला नाही. यावरून सरकार मुस्लिम समाजाला आरक्षण द्यायला जाणीवपूर्वक टाळाटाळ करत आहे असा आरोप विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी यावेळी बोलताना केला. त्यानंतर विरोधकांनी सरकारविरोधात घोषणाबाजी करत सभात्याग केला असं आमच्या प्रतिनिधी सोनल चव्हाण यांनी कळवलं आहे. विधिमंडळ समालोचन दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर सुरू व्हावं यासाठी सरकारकडून निधीची तरतूद करण्यात यावी अशी मागणी शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांनी पुरवणी मागण्यांच्या चर्चेदरम्यान केली.
पाकिस्तानबरोबर चर्चेला पुन्हा सुरुवात हा इतिहासाला नवं वळण देण्याचा प्रयत्न आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. केरळ इथं कोची किनाऱ्यालगत INS विक्रमादित्य या देशाच्या सर्वात मोठ्या विमानवाहू युद्धनौकेवर आयोजित तिन्ही संरक्षण दलांच्या प्रमुखांच्या परिषदेत ते आज बोलत होते. दहशतवाद संपवणं, शांततापूर्ण संबंध आणि सहकार्य तसंच उपखंडात स्थैर्य आणि समृद्धीला चालना देणं यासाठी भारतानं पाकिस्तानबरोबर पुन्हा चर्चा सुरू केली आहे. मात्र शेजारी राष्ट्राची दहशतवाद संपवण्यासाठीच्या प्रतिबद्धतेवरूनच परीक्षा केली जाईल असंही पंतप्रधान म्हणाले. या परिषदेत संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर तसंच पायदळ, नौदल आणि हवाई दल या तिन्ही सेवा दलांचे प्रमुख आणि वरिष्ठ अधिकारी यात सहभागी झाले होते. दरम्यान केरळमधल्या कोल्लम इथं श्री नारायण धर्म परिपालन योगम या संस्थेतर्फे आयोजित एका कार्यक्रमालाही पंतप्रधान आज उपस्थित होते. लोकसभा निवडणुकीतला पराभव ते पचवू शकलेले नाहीत, ते संसदेच्या कामकाजात अडथळा आणत आहेत अशी टीका पंतप्रधानांनी काँग्रेसचं नाव न घेता केली. सीबीआयनं दिल्ली मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयावर छापे घातले नसल्याचं केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी आज राज्यसभेत स्पष्ट केलं. या छाप्यांचा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याशी संबंध नसल्याचं त्यांनी सदनात सांगितलं. सीबीआयनं दिल्ली मुख्यमंत्री कार्यालयावर छापा घातल्याचा आरोप तृणमूल काँग्रेसचे नेते डेरेक ओब्रायन यांनी केला होता. दिल्ली सरकारच्या एका अधिकाऱ्यावरच्या भ्रष्टाचाराच्या जुन्या आरोपांबाबत हे छापे असल्याचं जेटली म्हणाले. याआधी विविध मुद्द्यावरून गदारोळ होत राहिल्यानं राज्यसभेच्या कामकाजात वारंवार व्यत्यय आला. वस्तू आणि सेवा कर विधेयक संसदेत लवकर संमत व्हावं यासाठी अरुण जेटली यांनी काँग्रेस नेतृत्वाला लोकसभेत आवाहन केलं. सुधारणांना आपण अडथळा असल्याचा संदेश संसदेनं देता कामा नये असंही ते म्हणाले. सार्वजनिक क्षेत्रातल्या बँका, पोलाद आणि ऊर्जा क्षेत्राची स्थिती फारशी ठीक नसल्याचं जेटली यांनी सांगितलं. वस्तू आणि सेवा कर विधेयकासाठी केंद्र सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. सरकारनं आज पुन्हा काँग्रेस नेत्यांसोबत बैठक घेतली. सरकारतर्फे या बैठकीत केंद्रीय मंत्री अरुण जेटली आणि व्यंकय्या नायडू सहभागी झाले होते, तर काँग्रेसकडून आनंद शर्मा, गुलाम नबी आझाद आणि ज्योतिरादित्य शिंदे सहभागी झाले होते. आजच्या बैठकीत कोणताही निष्कर्ष निघू शकला नाही, मात्र दोन्ही पक्षांमधली चर्चा पुढेही सुरूच राहणार असल्याचं सूत्रांनी म्हटलं आहे. कृषी अर्थशास्त्राचे अभ्यासक, शेतकरी संघटनेचे संस्थापक शरद जोशी यांच्या पार्थिवावर आज पुण्यात वैकुंठ स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. बंदुकीच्या फैरी झाडून शरद जोशी यांना मानवंदना देण्यात आली. यावेळी शरद जोशी अमर रहे, शेतकऱ्यांचं कर्ज माफ झालंच पाहिजे अशा घोषणा शेतकऱ्यांनी दिल्या. दरम्यान डेक्कन इथल्या नदीपात्रानजीक असलेल्या नेने घाटाजवळ त्यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलं होतं. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट, शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार उदयनराजे भोसले, राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत तसंच इतर राजकीय नेत्यांनीही जोशी यांचं अंत्यदर्शन घेतलं. अंत्ययात्रेसाठी राज्यातले शेतकरी मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. या राज्यामध्ये आणि देशामध्ये शेतकऱ्याला प्रतिष्ठा, शेतकऱ्याच्या उत्पादनाला भाव, खर्चाशी उत्पादित शेतमालाचा भाव अशा अनेक विषयाच्या संदर्भात शरद जोशींनी आपलं उर्वरित आयुष्य जे होतं ते दिलं होतं. शेतकऱ्याकरता त्यांनी जे योगदान दिलं ते हा देश कधी विसरणार नाही. हवामानाची स्थिती जाणून घेऊयात. उत्तर भारतातल्या उंचावरील ठिकाणांवर हिमवृष्टी झाल्यानंतर देशाच्या अनेक भागात थंडीचा कडाका वाढलाय. राज्यात सर्वात कमी तापमान गोंदिया इथं 13.6 अंश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं. येत्या 36 तासात संपूर्ण राज्यात हवामान प्रामुख्यानं कोरडं राहील असा अंदाज हवामानशास्त्र विभागानं वर्तवला आहे. तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल 33 तर किमान 18 अंश सेल्सिअस, नागपूर 27-17, पुणे 33-17, औरंगाबाद 31-16, नाशिक 33-15, कोल्हापूर 33-21, रत्नागिरी 35-21, सोलापूर 36-23 आणि अमरावती कमाल 29 तर किमान 15 अंश सेल्सिअस. हवामान आणि तापमान जाणून घेतल्यानंतर आता पाहूया ठळक बातम्या पुन्हा एकदा. भ्रष्टाचार प्रकरणातल्या दोषी अधिकाऱ्यांना बडतर्फ करण्याबाबत राज्य सरकार कायदेशीर सल्ला घेणार, मुख्यमंत्री.
वेगळ्या विदर्भासंदर्भात महाधिवक्त्यांनी केलेल्या वक्तव्याबाबत योग्य माहिती घेऊनच निवेदन केलं जाईल, मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती. पाकिस्तानबरोबर चर्चेला सुरुवात, हे इतिहासाला नवं वळण देण्याचा प्रयत्न, पंतप्रधान नरेंद्र मोदी. वस्तू आणि सेवा कर विधेयक लवकर मंजूर व्हावं यासाठी अर्थमंत्र्यांचं काँग्रेसला लोकसभेत आवाहन. आणि कृषी अर्थशास्त्राचे अभ्यासक आणि शेतकरी संघटनेचे संस्थापक शरद जोशी यांना शोकाकुल वातावरणात अखेरचा निरोप. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. देशाचा चेहरा मोहरा बदलू पाहणारी महत्वाकांक्षी योजना म्हणजे स्मार्ट सिटी. याला उत्तम प्रतिसाद मिळत असतानाच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अधिकारावरती मर्यादा येईल असा मुद्दाही पुढे येतोय. यावर सविस्तर चर्चा करण्यासाठी नगररचना विषयाचे अभ्यासक प्राध्यापक मनोज अणावकर यांना 9:30च्या बातमीपत्रात निमंत्रित केलंय. तेव्हा पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.